असं मी ते पोरगी होती की आलीच नाही काय? किती दिवस राहते बाबा तिच्या आजीच्या घरी? हो ना, मी आजार काही म्हटलं तर मावर म्हटलं, कोणी म्हटलं हे करते म्हटलं, माई सक्ती पोरगी असती तर मला कोण असं बोललं असतं का? सांग बरं. आता तू त्या म्हटलं तसं कोणी नाही म्हणत हो माय, आणि कोणी मला म्हणते का, म्हणते त्या तुला कामासाठीच पाहिजे, म्हणजे सावळासाठीच पाहिजे. मी एवढी बदमाश असून काय? सांग बरं तू. होय, तू किती जवळ करतो मग? असं असं म्हणणारी कोणती होय वा? काय सांगू माय तुले, लय हाय अशा म्हणणारे, लय हाय. आता काय सांगू मी, मला तिची लय आठवण येऊन राहिली. मला लय वेळा तिच्या बाबाला म्हटलं तरी तिचा बाबा हे म्हणते तुला कामासाठीच पाहिजे, कोणाला किती काही जेवण आलं तरी ती तसंच असते हो माय. काही काय उसवी ते धंदे असते, काडी घालून द्यायचं आणि मग नेमके पाहिजे तमाशे. हो बाई, हो तुम्ही दोघी बोलणाऱ्या मायकून, नाही तर साऱ्या माय इरदाच आहे हो माय. कसं हो माय पोरगी, मला दिवसाची आठवण आली. ते हिची सोनी रावती बाईची राणी, बाईलेच ना तुम्ही, ते दिनामधलं मान पोरीले बरोबर फटकून भडकून दिलं आणि तिला म्हणलं तिच्या आजीच्या घरी पाठवून द्यायला आणि म्हणते येऊ नको फोन करून सांगत असं म्हणून माय पोरगी येऊन नाही राहिली. म्हणलं तिनंच कान भरले म्हटलं मा पोरीचे. नाही सविते, त्या पोरीला बायका भडकून द्यायले म्हणून ती पोरगी अशी करून राहिली, नाही तर राहिली असती हो माय. ती पोरगी काय एवढी हे नाही, साधी भोडी आहे ती पोरगी. याय ना काना बरोबर भडकून दिली. इरावतीच्या घरचे काय सुधी आहे का? हो माय, तसंच आहे हो माय, कानच भरून देते हो माय. मग माय इरत करते हो माय पोरगी. कुणाला वाटते का बा मीच बदमाश आहे. कसं आता तुम्ही दोघी समजून घेणार आहे भेटले बापा, नाही तर साऱ्या मामा माय विरोधातच असते. आणि स्वतःही जाऊन बसली मायच्या घरी, मा पोरीला पाठवलं. स्वतः बसली तर मा पोरीचे कान भर तिला फोन करत असत, येऊ नको अशी करत असत. आणि मग माय पोरगी काय येते काय? तिच्या म्हणण्यानं ऐकून राहिली ती. तिच्या आता याच्या पुढे मी जाऊच नाही तिच्या घरी. ती माय फाटकून राहिली. काय बाई तुला काय सांगू, त्याच्या घरातला अंधार पावल्याने जात आणि दुसऱ्याची इतकं मोठं सावराने जाते त्या. तशीच ती इरावती आहे, मोठी गोड बोलते. लोकांना भल्ली आवडते बाबा ते. कोणा सांगत कोणाला काही सांगते, कोणाला अशी म्हणते तशी म्हणते आणि साऱ्या जण तिची वावा करते. आपल्याला म्हटलं बेकार म्हणते, म्हटलं आपल्याला बेकार म्हणाले, आपण का बेकार आहे का हो? तेच आहे, स्वतःच्या घरचं सावरल्याने जात दुसऱ्याच्या हात तोंड टाकणं तेवढे धंदे. तिची सासू ते सासू तिला बोलते ना, तेच बरोबर आहे. आपण म्हणतो काऊन बोलते हे लय कुठं आहे म्हटलं. आणि मापुरी काय लिहाय नाही यायच्या घरी बोलावा, काही खायला देते हे ते. लेकराला खायला गेलं म्हणजे लेकराला आपुलकीच वाटते. आणि 4 शब्द पाठीवर हात फिरवते, 4 शब्द गोळ बोलते तिच्यासोबत. मापुरीला पुरी म्हटलं येईन त्याच्या आईची करून ठेवली म्हटलं. हो, जाऊ द्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तिची मोठी सून पाहिजा तुम्ही, तिचा सूड काढते चांगली. चांगली अज्जत आहे ते, ऐकून ये. अशी मकनी दिसते, चांगली बदमाश आहे म्हटलं ते. काय 4 दिवसांनी ती हात दाखवते, हिले लायक गर्व आहे ना. मला चांगल्या दनसुना भेटल्या. आता थांब म्हणा, जराशी थांब म्हणा. लोकांच्या घरात मोठी म्हणते ते पोरग असं, तू ये असं, आणि हिचं पाहिजे म्हणा आता सून कशी करते तर. थांब म्हणा आता 4 दिवस, फक्त नवीन आहे तोपर्यंत ते तिचा हात नाही दाखवत. आणि मला तर बाई तिच्या इकडे पाहिल्याबरोबर ऐकू आली ते चांगली चॅप्टर सून आहे म्हणून तिची. तिची सून बरं झालं तशीच भेटली, बरं झालं. नाही तर लय नाकाना गोष्टी यायले. दुसऱ्याच्या घरात भल्लं झुकू पाहिलं समजते त्याईले. मग समजते कसं असते दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टीत लक्ष देणं. माई सावत्र पोरगी असो का काही असो, तुम्हाला सांगतो बाई. पण माया मन दुखते तिच्यासाठी, मन दुखाले. तिचं जरी मन नाही दुखत असं माझ्यासाठी, माया मन दुखते तिच्यासाठी. काऊन का माय काय दुसरं लेकरू आहे का हो? माई एकलती एकटी पोरगी आहे. मी तिला किती जेवलं होतं, तुम्हाला तर दिसतोच. मी खायला देतो, सगळे कामं मी करतो, तिला काही करू देत नाही. तरी यायनं मायाला उलटी बॉम्ब लावले. राणीच्या सासून छकुली काम करते. मी काय झोपली नाही तो काही ह्या मा घरचे काम करायला येते. छकुलीचं करते नाव. म्या काम करून येईन छकुलीचं नाव करावं काय? महापुरीत कधीच भेद नाही पाडला होता म्हटलं. पण ह्या बाहेरच्या आहे ना, येईन काना भरभरू सांगितलं सावत्र होय, तुम्ही माय सावत्र. मग त्या लेकराच्या मनावर तसंच येते. आणि ते लेकरू आता मला कसं चेने करायला पाहिजे. कधी माझ्यासोबत हेच बोलते उद्धटल्यासारखी, चांगली बोलत नाही म्हटलं छकुली. आणि पहिले किती चांगलं राहू, तुम्ही पाहिलं नाही का माय लग्न झाल्यावर माझ्यासोबतच म्हटलं. माईच्या गावले आई करे किती चांगली राहे माझ्यासोबत. मी तिले म्हटलं कपडे घेऊन देणं, लत्ता घेऊन देणं. आता माया पसंतीचा ड्रेसही नाही घेत माय, काहीच नाही आपल्याच पसंतीचं. आणि माया तर रागच करते बाई. माया राग करायला माय छकुली येईनच बायकोला माझ्या छकुलीले.
खाल्लं होतं याची सटक तशी तोंड मारते. माय माय बली काल बोलली म्हटलं किती रंगारंगाची काय तर मी फक्त तिच्या घरचं हेच हार पोल होतं. एक शब्दाले किती शब्द बोलली म्हटलं ते म्हटलं बोलायची काय गरज होती काय तिनं मला. आणि काय म्हटलं तू काय असं माय तरी म्हटलं माय कोण कशी काय भाग घेऊन राहिली हे. इरावतीच्या कशी विरुद्ध बोलून राहिली. हिची तिची तर भल्ली एक होती म्हटलं. आता काय झालं हिचं असं होय. मला काढ म्हणते मी काय मला काय भयाड समजते काय हे. यायच्या दोघीचे भांडण झाले म्हणून मला आता पेटून देते. मला म्हणजे तिची काढ आणि हे सुद्धी चांगली तयार. आणि काही दिवसांनी दोघी एक खाले तयार. आणि माय ना बदला मी नाही काढत बापा. आता हिला बाईना बनवतो. नाही बापा मी नाही काढत. माया नवरा बापा मला ठोकते. मी भांडत नसतो कोणासोबत. मी भांडत नसतो बापा कोणासोबत. तरी म्हटलं हिला माया कसं मला बापा मी बोलतच नसतो बापा. मी नाही म्हटलं तर राहिलो नाही तर मी राहत नसते मी कोणासोबत. आणि आता तुम्ही आता तुमच्यासोबत माझ्या पट्टे म्हणून मी तुमच्यासोबत बोलून तरी राहिली. मी कोणासोबत बोलतो काय दिसतं का मला कोणासोबत बोलताना दिसतच नाही ना मी. पाहिजे तुम्ही बोलताना दिसतं का मला पटत नाही तर बाहेरसोबत. कधी दिसली का तुम्हाला बाई. एकदा माझ्यासोबत घडलं बाई. मला एक जणीनं बेहाडूकून दिलं आणि मी भडकली आणि मग मी बोलली तर माझ्या माणसानं बाई मला काळीनं ठोकलं. हिरवी गार केली आणि कुठं बसतं मानवऱ्याच्या हाताखालच्या लत्ता खाऊन त्या चांगल्या सुद्या राहिल्या. मग मला समजलं का बा आपल्याला भडकून दिलं म्हणून येईन. इले समज बसून का आपण भडकून देऊन राहिलं म्हणून टोला दिला काही ना. घे ना गोट चहा दोघीसाठी मांडतो ना मी. बापा आता तिने चहा प्यायला हिची तो वापर भल्ली बेकार आहे घरात. नाही बाबा मी नाही भेट चहा. नाही मी चहा नाही घेत असतो. यायला पाहता तुम्ही चहा. देवा ही नाही मला पंचायत पडली. नाही मी नाही चहा पित असतो बापा. मी नाही पित असतो. नको मांडू तू काय कष्ट घेत बसतं. आता चालू ना मी माझ्या घरून चहा पिऊन आता इथं काय पिऊ. राहू दे जास्त साखर खाल्ली चांगली नाही शरीराला हानिकारक असते. जास्त चहा नाही पित असतो मी. एकटा चहा पित असतो. का पिऊ बापा नाही प्यायचं. गरीबाच्या घरचं काय चालतं तुम्हाला. काही चालत नाही तुम्हाला. चालतं ना या तिच्या घरचा चहा तिचा पेता ना चहा. गेल्या चहा पेतात माघरी शुगर होते असं होते चांगलं नाही असं तसं लावून राहिल्या. हो माणूस काय तिच्या घरी पेतो काय. पण ते कसं आहे ठेवूच नाही देत. मांडून ठेवते बा. आणि मांडल्यावर आता प्यास लागणार आहे ना. त्या मांडाचा म्हणून त्या मांडला तर तेच पेला असतं माय. किती वेळचा चिमटे याचाच आहे दुकानातून. किती वेळची तयारी करून वाट पाहून राहिली. किती वाजता जाऊ त्याच्या घरी चांगलं वाटण का मारवेडाने जाणं. आणि पोरगा आलोच नाही वाट पाहून राहिली मी. हिरावती इकडे येवा जराशी. काय झालं वय कसं देव देऊन राहिल्या. एवढं काय टेन्शन आलं तुम्हाला. मी एवढी वेळची तयारी करून बसली. चिमटे यायचं आहे म्हटलं. तिथं किती वाजता जा. 3 वाजता जेव्हा का त्याच्या इथं करते फोन ये म्हणा लवकर. मोठी घाई झाली वाटते ना सुनील बाप भरी आणायची. नाही हिरावती टाईमवर जायला पाहिजे आपण. वाटतात असते कोणी कोणाला किती पटपळ लावणार आहे. त्याच्या स्वयंपाक पाणी झालं असं त्याच्या पोरं येऊन नाही राहिलं चांगलं वाटत असते का आपण आपल्या टाइम मध्ये जा. आहे बाप्पा तुमची चल ना माई मजा आहे तर चल. तुला बोलावलं जाईनी ना मला बोलावलं होतं. चल ते मन असं तर ए बाप्पा मी नाही येत. किती दाजा ताई व्हायच्या घरी चांगलं नाही वाटत. नेहमी जाणं. उठलं का सुटलं गावात आहे का नेहमीच जाऊ काय. चाल बरं लय वेळ होऊन राहिला. मला पहिलेच वेळ झाला. तिचे फोन येऊन राहिले. वाटेच बाबू आले असं तिचे फोन. चल मी येतो त्या मागून. मग येतो मग सुनील घेऊन. हो बाप्पा या नमस्कार मंडळी. तुम्ही जर आमच्या चॅनलवर आले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करून जा एवढीच विनंती.